चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून शाळकरी मुलाच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या समितीचा चौकशी अहवाल प्रशासनाने जाहीर केला। या प्रकरणी रस्ते आणि उद्यान विभागाला क्लीन चिट दिली आहे। झाड कोसळण्याचं नेमकं कारण स्पष्ट न करता कंत्राटदारांना केवळ 7 लाखांचा दंड करण्याची शिफारस करण्यात आली। विशेष म्हणजे या प्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांवरील कारवाई आता मागे घेतली जाण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात। दरम्यान समितीने नेमकं काय म्हटलंय आपल्या अहवालामध्ये आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। उद्यान आणि रस्ते विभाग दोषमुक्त आहेत असं समितीचं म्हणणं आहे। कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतलेली नाहीये। तर गवार कन्स्ट्रक्शनला 5 लाखांचा दंड प्रस्तावित आहे। माहिमतुरा कन्सल्टंट यांना 2 लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे। झाड पडण्यामागे इतर नैसर्गिक कारणही असू शकतात असं देखील समितीचं म्हणणं आहे। उद्यान आणि रस्ते विभाग दोषमुक्त आहे असं एकूणच समितीने आपल्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे आता नेमका दोष कोणाचा आहे, जे चिमुकल्याचा जीव गेलेला आहे त्याला कारणीभूत कोण आहे हा प्रश्न अनुत्तरितच आहे।